जिल्हा नियोजन समितीची नुकतीच पार पडलेली सभा चांगलीच गाजली। या सभेत खासदार अमर काळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्यात रंगलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरलाय। विकास निधीच्या वाटपावरून आणि योजनांच्या अंमलबजावणीवरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र शब्दयुद्ध पाहायला मिळाले। सभेदरम्यान खासदार अमर काळे यांनी निधी मिळत नसल्याची खंत जाहीरपणे व्यक्त करताना आक्रमक भूमिका घेतली। प्रश्नांचे समाधानकारक उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत सभा पुढे जाऊ देणार नाही असा ठाम पवित्रा अमर काळे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते। यामुळे ही सभा वादळी ठरली। अजित दादांनी बोलताना तुमच्यासमोरच बोलले होते की खासदाराचा काही संबंध नाही, त्यांचा काही संबंध येत नाही। हा स्टेटचा पैसा आहे, आमदार जे आहेत ते त्याच्यावर त्याचा अधिकार त्यांचा आहे। खासदाराचा काही संबंध DPCच्या निधीसोबत येत नाही असं माननीय अजितदादा साहेब पवारसाहेब बोलले होते। त्यानंतर मी सेशन होतं, त्या सेशनच्या पिरियडमध्ये विविध पक्षाच्या सत्तेतल्या आणि विरोधकातल्या दोन्ही आमदारांनी विचारलं की मला DPCतून पैसा भेटला आहे का, निधी भेटला आहे? तर सर्व खासदारांनी सांगितलं हो आम्हाला DPCतून पैसा भेटला। तर मला अजितदादांनी विचारलं असं वाटतं, आमच्या मंत्रिमंडळाने विचारलं असं वाटतं की जो म्हणजे वर्धा जिल्हा अपवादात्मक आहे की बाकी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खासदाराला DPCमधून पैसा दिला जातो आणि इथं आम्हाला 5 पैसेही DPCमधून भेटत नाही। तर हे असं का? कोणत्याच खासदाराला पैसे भेटले नसते DPCतून तर मी समजू शकलो होतं तर चला जाऊ हरकत नाही। DPCवर सर्व अधिकार आमदारांचे स्टेट गव्हर्नमेंटचा तर महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना निधी भेटतो, कमी जास्त प्रमाणात। जे विरोधातले आहे त्यांना कमी भेटलं पण भेटलं, कमी भेटलं पण भेटलं। सत्ताधारी जे खासदार आहेत त्यांना इक्वल शेअर भेटतो अनेक ठिकाणी, परंतु वर्धा जिल्हाच त्याच्याकरता फक्त अपमान भेटला। त्यामुळेच आज जो काही सर्व 20-25 अर्धा घंटा जो विषय चालला सभागृहात तो मला त्या मुद्द्याला भेटत आहे की मतदारसंघातल्या लोकांच्या करता न्याय भूमिका आज मी संबंध त्या ठिकाणी सभागृहामध्ये पुढील पवित्रा काय? पुढील पवित्र आता त्यांनी कबूल केलं देऊ म्हणून, पुढील पवित्र कबूल केलं त्यांनी देऊ म्हणून। सभा चालूच नाही झाली ना, जोपर्यंत दिवस चालूच होते समोर, पण त्यांना म्हटलं जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत समोर नाही.